माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक, कोकण विभाग, माऊली माझा चॅनलचा संस्थापक। मी आपणापुढे व्हिडिओ असा सादर करतो का अधिकाऱ्यांना जनतेशी 20% काय घेणं देणं नाही। कोणाचं काय नुकसान होतंय, कोण अडचणीत आहे, कोणाला काय न्याय पाहिजे, फक्त तुम्ही आमच्या कोर्टात फक्त वकिलांना पैसे द्या आणि केस दाखल करा। परंतु ते स्वतःच्या कर्तव्याला विसरले। म्हणजेच आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता जो साधा भोळा आणि आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही एक कार्य करत असतो, म्हणून ते असे लोक आमच्याकडे येऊन तक्रार दाखल करतात। आणि आता बघा किती घण प्रश्न आहे। ही प्रॉपर्टी आहे कुठे? सिप्ला कंपनी। सिप्ला कंपनी पाताळगंगा रासायनिक मोपाड्यामध्ये। ही प्रॉपर्टी जी आहे आजही ह्या प्रॉपर्टीचा सर्वे नंबर आहे 100/6 कैरे पाताळ रासायन येथील सिप्ला कंपनीमध्ये प्रॉपर्टी। हे कोणी पत्र दिलंय? प्राण साहेबांनी तहसीलदारांना, कोणच्या? खालापूरच्या। बघा, अहवाल सादर करावा। कधी दिलंय? 13/5/2022 ला। काय नाही। शेतकरी कोण आहे? विश्वनाथ धोंडू जाधव, जंगम आहे तिथं, खोटं तिथे केलंय। बघा, हे सगळं पोलीस स्टेशनला कळवलं, सगळीकडे पत्रव्यवहार केला। महसूल मंत्र्यांना, उद्योग मंत्र्यांना कळवलं, जिल्हाधिकारी साहेबांना कळवलं, उपविभाग अधिकाऱ्यांना कळवलं, औद्योगिक महामंडळाला कळवलं। हा बघा, हा 7/12 जो आहे हे शेतकरी आहेत। ही प्रॉपर्टी नेमकी आहे कुठे? तर सिप्ला कंपनीच्या बिलकुल तिचा वापर काही वर्षानुवर्षे फोकटच्या शेतकऱ्यांचा वापर करते। MIDCनी फक्त ती तशी डांबर, रेती, सिमेंट टाकून सुपडा साफ करून ती प्रॉपर्टी केली आणि त्या प्रॉपर्टीचा उपयोग आज सिप्ला कंपनी रासायनिक पाताळगंगा ही काही वर्षानुवर्षे घेत आहे। आता ती शेतकऱ्याला तर आतमध्ये जायला जागाच नाही, हे 100% सत्य आहे। पण ती तक्रार माझ्याकडे आल्यावरती ही प्रॉपर्टी मी शोधली, ही कुठे आहे? MIDCच्या कामगार तिथं अधिकाऱ्यांना घेऊन गेलो, हिचा मला नकाशा द्या, हिची मला पूर्तता करून द्या। तर ही प्रॉपर्टी 100% जी सिप्ला कंपनी वापरते त्याच्यामध्ये सर्वे नंबर 3 मध्ये 6ब म्हणून ही प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे। हे पुरावेच माझ्याकडे। म्हणजे पुरावे का दाखवतो का मी व्हिडिओला दाखवतो। आज काही वर्षापासून ही प्रॉपर्टी शेतकऱ्यांची आज सिप्ला कंपनी वापरते। त्यांच्याकडे तक्रार दाखल केली, त्यांच्याकडे लिखाण केलं, MIDC लिखाण केलं, पोलीस स्टेशनला लिखाण केलं, SP ला लिखाण केलं, त्याच्यानंतर त्यांच्या मॅनेजमेंटला लिखाण केलं। परंतु काय? हे पुरावे। ही प्रॉपर्टी नेमकी 100/6 ही बिलकुल 3 मध्ये कार्य करते। त्यांचं बरोबर हा नकाशा सांगण्याचं तात्पर्य असं का प्रॉपर्टी कोणाची? शेतकऱ्यांची। वापरतोय कोण? MIDC आणि सिप्ला कंपनी। आता सुखसोयीच्या MIDCने सिप्ला कंपनीला दिल्या तो भाग सोडून द्या, पण आज नुकसान कोणाचं? शेतकऱ्यांचं। शेतकऱ्याला आतमध्ये जाण्यासाठी जागा नाही। मग हे तहसीलदारांना मी पत्र लिहिलं, उपविभाग अधिकाऱ्यांना सांगितलं का बाबा ही परिस्थिती काय आहे, ही प्रॉपर्टी त्यांची बिचाऱ्यांनी देण्यासाठी तुम्ही मदत करा, द्या। डिपार्टमेंटला कळवलं, पण याच्यावरती कोणी लक्षच देत नाही। मग आता काय? तर याबाबत ही प्रॉपर्टी त्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी मी कोर्टाला दावा दाखल करून का ही हक्काची प्रॉपर्टी याची ही नुकसान प्रॉपर्टी हे वापरतात हे सगळं, यासाठी दावा तयार करून कोर्टामध्ये दाखल केलेला आहे। का? कारण अधिकारी झोपी गेलेत, त्यांना काही गरज पडली नाही जनतेची।
त्यांचं कर्तव्य ते विसरलेत. फक्त बास, तुम्ही तक्रारी आमच्याकडे द्या, आम्ही कचऱ्याच्या पेटीत फेकून देतो. कोर्टात तारीख दावे दाखल करा, बस फेऱ्या मारीत बसा. हे राज्याचं चाललेली सध्या स्थिती जी आहे, मी राज्याला कळू पाहतो. जनतेची अवस्था काय 20% अधिकाऱ्याने करून ठेवलेले, हे मी राज्यातल्या न्यायदेवतेला सांगू इच्छितो का हे हानिकारक आहे. असं हानिकारक आपल्या देशाला हानिकारक आहे, मानवाला हानिकारक आहे, हे मात्र विसरू नका. सिप्ला कंपनी, पाताळगंगा, रसायनी, मोहपाडा, रायगड जिल्ह्यामध्ये ही प्रॉपर्टी शेतकऱ्यांची सिप्ला कंपनीच्या बिलकुल आतमध्ये, आणि काही वर्ष आजही 7/12 त्या शेतकऱ्यांच्या नावावरती, काही वर्ष वापर करते. काही त्याला घेणं देणं पडलं नाही. मॅनेजमेंट आहे, मालक आहेत, करोड रुपये आहेत, त्यांच्या पुढे साधा सोपा माणूस गरीब काही करू शकत नाही. यांच्याशी कोर्ट कचऱ्या सुद्धा खेळू शकत नाही. परंतु आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता लोकहिताचं काम करत असतो. याच्यासाठी न्यायदेवता आहे ना, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. परंतु गोरगरीब कुठे भांडणार जाणार, म्हणून यांना न्याय हक्क देण्यासाठी कोर्टात केस दाखल केलेली आहे. आणि ही प्रॉपर्टी विनामूल्य सिप्ला कंपनी वापरत आहे, आणि सिप्ला कंपनीच्या आतमध्येच ही प्रॉपर्टी आहे, 100% ठासून सांगतो. करिता आज या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि शेतकऱ्यांचं ही सिप्ला कंपनी काय पाहत नाही, MIDC काय पाहत नाही, कर्जत तालुक्यातील कर्जत खालापूरचे SDO साहेब काय पाहत नाही, खालापूरचे तहसीलदार साहेब पाहत नाही. मग काय, कोर्टातच जाणे ना. म्हणून कमीत कमी साधा सामान्य शेतकऱ्याला न्याय हक्क मिळावा, म्हणून याच्यासाठी न्यायदेवता प्रांत आहेत, कलेक्टर साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. कमीत कमी त्यांची प्रॉपर्टी त्यांना मिळण्यासाठी यांनी मदत करणे यांचं कर्तव्य नाही का? बस कोर्ट कचऱ्याच करीत बसायचं का? नाही, हे सगळं चूक आहे. म्हणून मी आज राज्य शासन, केंद्र शासन यांना सांगू इच्छितो का ही स्थिती आहे राज्याची, बघा आपल्याला काय याच्यातनं सुधारणा करता येत असेल तर. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.